नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहूया एक नवीन प्रकारचं सुक्क वांग। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य ही पाव किलो वांगी आहेत बघा, हिरवी आहेत वांगी। ही धुवून कापून पाण्यामध्ये ठेवली होती बघा, मी आता काढून घेतली। 6 वांगी आहेत। एक मोठा कांदा आहे, 1 चमचा लसूण टेचून घेतलेला आहे असा बारीक बघा। 2 चमचे शेंगदाणे हे सुक्क खोबरं आहे बघा, टेचून घेतलेलं आहे। आणि 1 चमचा आलं बघा, टेचून घेतलेलं आहे, इथे साईडला ठेवले बघा। 50 ग्रॅम शेंगदाणे भाजून कुटून घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर आहे, 1 टमाटा आहे, मीठ आहे आपल्याला बघा। लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, धने जिरे पावडर, गरम मसाला पावडर आणि थोडेसे हिंग लागणार आहे। हे बघा, आता मी एक रिकामं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे एक मोठा कांदा कापून घेतलाय बघा बारीक। 1 चमचा बघा हा लसूण टेचून घेतलेला आहे, म्हणजे 1 गड्डी लसूण आहे। आणि हे सुक्क खोबरं आणि आलं बी बघा 1 चमचा आहे, टेचून घेतलेला आहे बघा। आणि ही 2 चमचे सुक्क खोबरं न भाजता मी टेचून घेतलेलं आहे। 50 ग्रॅम शेंगदाणे आहेत बघा, त्यातले मी थोडेसे टाकणार आहे बघा, एवढं ठेवते, भाजून कुटून घेतलेले आहेत। 1 टमाटा आहे, बारीक कापून घेतलेला आहे बघा। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ। ह्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकणार आहे। तिखटवाली मिरची पावडर आहे ही 2 चमचा मी टाकलेली आहे। गरम मसाला पावडर आहे अर्धा चमचा आणि धने जिरे पावडर अर्धा चमचा। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, आता हे असं मिक्स पूर्ण चांगलं करून घ्यायचं। तुम्हाला जर टाकायचं असेल ना तर ह्याच्यामध्ये थोडंसं कच्चं तेल टाकायचं, काय होत नाही, चवीला आणि चांगलं लागतंय बघा। आता हे मी पुसून घेते, मला ना अशी सवय आहे हाताने कालवायची, असं ना थोडंसं हाताने कालवावं, सगळीकडे चांगलं मिक्स होतं। आता हे बघा वांगे मी धुवून स्वच्छ कापून घेतलेले, देशी वांगे आहेत हे। आता ह्याच्यामध्ये आपण ना दाबून दाबून भरून घेऊया चांगलं। जेवढं दाबून भरता येईल ना एवढं भरायचं बघा। हे बघा, सगळ्या साईडने मी चांगलं भरलेलं आहे, हे बघा असं। आणि हे थोडंसं आपण असं दाबायचं तोंडमध्ये, म्हणजे जर कुठं थोडंसं हे असेल तर मसाला बाहेर निघणार नाही आपला, म्हणून असं परत दाबायचं वरून, हे बघा अशा पद्धतीने। आता मी एक कढई ठेवली आहे बघा गॅसवर, त्याच्यावर मी ताट ठेवले, एक जाळी ठेवलेली आहे आणि जाळीवर मी ताट ठेवलेले, गॅस चालू केला आहे, पाणी खाली गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये ना आपण ही स्टीम करून घ्यायची, म्हणजे शिजवून घ्यायची बघा। तर अशा पद्धतीने मी बाकीची वांगी जरा भरून घेते। हे बघा, आपले सगळे वांगे आपण ना भरून झालेले आहेत। आणि हे असं वरती थोडंसं दाबायचं, वरनं असं तोंड जुळून घ्यायचा प्रयत्न करायचा, असं परत दाबून, म्हणजे हे बाहेर निघणार नाही बघा। आता हे बघा मी वांगी सगळी ठेवलेली आहेत आपली बघा, ह्यामध्ये शिजतेला आता चांगली। आता ह्याच्यावर ना मी ताट झाकते बघा, हे झाकण लावते आणि आपण हे 15 मिनटं उघडायचं नाही बघा। हे बघा, आता आपले 15 मिनटं झालेले आहेत, आपली वांगी बघा चांगली शिजलेली आहेत एकदम। आता मी खाली उतरून घेते, हे बघा। आता हे थोडं मी थंड होऊन देते बघा। मी कढई बघा गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये बघा 2 चमचे तेल टाकते। चांगलं गरम होऊन द्यायचं तेल बघा, आपलं गरम झाले। हे बघा, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, कढीपत्ता आणि 2 चिमूट हिंग। ह्याच्यात बघा मी एकदम थोडीशी हळद टाकणार आहे।
आणि जे आपला जे मगाशी मी मसाला भरला होता ना त्यातला बघा हा थोडासा मसाला राहिलेला आहे. आपण मसाला टाकतोय, थोडं हलवून घेऊया. आता ह्याच्यामध्येच बघा हे जे आपण वांगी घेतली ना वाफलून, एक एक वांगं ठेवून आता ह्याच्यावर ना हे ताटात मी वांगी शिजत घातली होती बघा. बारीक गॅस करून हेच ताट ठेवणार आहे बघा. एक 5 मिनटं ना एकदम बारीक गॅसवर मी ठेवणार आहे असंच. हे बघा मी आता बारीक गॅसवर एक 5 मिनटं ठेवलं होतं एका साईडून. आता आपण याला पलटी करून घेऊया एकेकाला. हे बघा तर आपण एका साईडून चांगले भाजून घेतलेले आहेत. आता हे दुसऱ्या साईडून थोडेसे भाजून घेऊया. हे बघा आपण आता दुसऱ्या साईडनं पण भाजून घेतलेलं आहे. एक 2 ते 3 मिनटं बघा भाजून घेतलेलं आहे. आपलं वांगं बघा असं छान झालेलं आहे आणि वांगं बघा शिजलेलं पण आहे. हे बघा पूर्ण यात हे होतं हे बघा. तर जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.